सोलापूरचा विडी उद्योग हा स्थलांतरित करण्याचा इशारा देण्यात आला। तेलंगणामध्ये स्थलांतरित करण्याचा कारखानदारांचा इशारा आहे। वेतनवाढ लागू केल्यास कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देखील आता कारखानदारांनी दिलाय। 30,000 पेक्षा अधिक विडी कामगारांवर आता संक्रांत ओढावलेली आहे। तर 379 रुपये किमान वेतनाच्या निर्णयामुळे विडी उद्योगामध्ये आता खळबळ उडाली आहे। वेतनवाढीच्या शासन निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देण्याची उद्योजकांची भूमिका सुद्धा आहे। तर वाढीव वेतनामुळे उद्योगाच्या आर्थिक गणितावर विपरीत परिणाम होण्याचा दावा आता उद्योजकांनी केलेला आहे। तर तंबाखूवरील जीएसटी वाढल्याने उत्पादन खर्चामध्ये तब्बल 12% वाढ झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। कारखाने बंद व्हावा असं आमच्या मालक लोकांची कोणाची इच्छा नाही आहे। कारण 70 वर्ष 80 वर्षापासून हे कामगार आमचे कामगाराची हमी कामगाराच्या प्रत्येक सुख दुःखात मी पोचलेलं आहे। काय कोरोना एवढा मोठा कोरोना झाला भारतामध्ये सोलापूरला होता। कामगारला घर बसल्या पैसे दिले आम्ही उचल दिले कामगारांना कामगाराचं नुकसान होऊ नये म्हणून। आता जर बंद झालं तर काय करणार? डाव्या संघटनांनी इतर संघटनांनी पण पूर्णपणे विचार करावा आणि विचार केल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्टीबद्दल अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारकडे तगादा लावू नये। कारण जर तगादा लावला तर आता आम्ही सांगितल्याप्रमाणे कसल्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबरपासून सोलापूरवरील विद्युत उद्योग हा शेजारी राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये शिफ्ट होणार आहे।